विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी अफसाना शेख। आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। 28 वर्षीय महिला 8 महिन्याची गरोदर असताना झाला मृत्यू। 8 महिन्याच्या नवजात बाळासह आईच्या मृत्यूचे कारण 1 वर्षापासून समजेना। आई म्हणते माझ्या मुलीचा व गर्भातील तिच्या बाळाचा घात झाला आहे। रायगड पाली प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। सविस्तर वृत्त। पाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या वर्षी म्हणजेच 1 वर्षापूर्वी माझी 28 वर्षीय गरोदर मुलगी व पोटातील बाळासह तिचा खून करण्यात आला आहे, असा आरोप मी मुलीची आई श्रीमती सुमन अण्णा दोडकर, रा मोहननगर, चिंचवड, पुणे करत असून जनते हे सोडून सांगत होते की माझी मुलगी श्रावणी किरण रावळ हिचा तिचे पती, दीर, सासू व नंदन या सर्वांनी संगनमत करून माझी मुलगी जे की ती 8 महिन्याची गरोदर होती तिचा खून करून पुरावा नष्ट केला आहे। मी वेळोवेळी पाली पोलीस स्टेशन व शासन दरबारी चक्रा मारून पायाचा टाचा झिजल्या, परंतु मला कुणीही न्याय देत नाहीत। म्हणून मी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना माझी व्यथा सांगितली। माझ्या मुलीच्या सासऱ्याच्या मंडळींनी ती 8 महिन्याची गरोदर असतानाच तिचा घातपात करून जीवे मारले आहे, असा माझा आरोप आहे। मुलीच्या मयती दिवशी मी सर्वांना सांगत होते की माझ्या मुलीला याआधी ही खूप त्रास होता व तिचा छळ केला जात होता। माझ्या मुलीचं PM करावे व नंतरच अंत्यविधी करावा असे माझे म्हणणे होते, परंतु माझे न ऐकताच मला तुलाही मुलीसह सरणावर ढकलून देऊ अशी उलट धमकी देत घाईघाईत अंत्यविधी उरकला व पुरावा नष्ट केला। माझ्या मुलीच्या गळ्यावर व शरीरावर विविध जखमा होत्या, म्हणून मी ओरडून सांगत होते माझ्या मुलीचे शासकीय नियमानुसार PM करून नंतरच अंत्यविधी करावा, परंतु सासू सासरे, नंदन, दीर व मुलीचे पती या सर्वांनी घातच केला आहे। म्हणून तर ते PM न करता घाई गडबडीत अंत्यविधी उरकून पुरावा नष्ट करावा यासाठी घाई करत होते। मी पोलीस स्टेशन व शासन दरबारी खूप चक्रा मारल्या, परंतु मला न्याय मिळाला नाही। माझ्या मुलीसह व गर्भातील बाळाचा या लोकांनी खून केला असून पोलीस प्रशासन ही माझी दखल घेत नाही। याकरिता मला न्याय हवा आहे। 8 महिन्याच्या गरोदर स्त्रीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करा। वंचित बहुजन आघाडीच्या शारदाताई बनसोडे यांनी निवेदनाद्वारे केली मागणी। गेल्या 1 वर्षापासून मृत्यूचे कारण स्पष्ट होत नाही व या महिलेला न्यायही दिला जात नाही। याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज निवेदनाद्वारे आम्ही असा मागणी करतोय की संबंधित मयत महिलेच्या आईच्या सांगण्याप्रमाणे गुन्हा दाखल करून चौकशी करून चौकशी करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी या महिलेस न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।